हाय मंडळी, बघा आज आहे संकट चतुर्थी. संकट चतुर्थीची आज मस्त पूजा करून घेतली. मस्त देव पण माझे आज फ्रेश आहे. किती छान वाटत आहे. खूपच आनंद झाला मला आज पूजा करून. मस्त वाटतं. गणपती बाप्पांना नमस्कार केला आणि त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. पूजा झाली आणि बाकी सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या आणि इकडं स्वयंपाकाची तयारी चालू होती. एकीकडे चहा ठेवला होता आणि एकीकडे भाजीची तयारी होती. बघा, भाजी करताना ना आज एकदम साधी भाजी केली मी. फुलगोबी किंवा फ्लावर काय म्हणता माहिती, पण आम्ही तर फ्लावरच म्हणतो. फ्लावरची भाजी केली. त्याच्यासाठी थोडेसे जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि 2 मिरच्या. मुलांच्या डब्यासाठी ना मला समजत नाही सकाळ सकाळी काय करायला पाहिजे, म्हणून मी पटकन अशी ही भाजी तयार केली. आणि ही लागते पण छान बरं का. जर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी त्यात टाकत बसले ना त्याची चव नाही. पण तुम्ही अशी साधी भाजी करून बघा. जिरे, मोहरी आणि कोथिंबीर असं टाकून फक्त थोडंसं परतून त्याला झाकून ठेवा. त्यानंतर 2-3 मिनिटांनी त्याला परतून घेतलं ना एक असं पाणी वगैरे टाकू नका बरं का. त्याच्यात ते स्वतः शिजू द्या. शिजलं ना की मग अशी टेस्ट येते त्याला. भाजी मी हलवून घेतली आणि मग तयार केली. त्याला झाकून ठेवा म्हटलं तोपर्यंत दुसरं काहीतरी काम नाही. आणि माझा मोबाईल एक सेट होत नव्हता, तर त्याला परत मी हातात घेऊन रेकॉर्डिंग केलं, व्हिडिओ काढला. ती थोडीशी अशी झाली की मग त्याच्यामध्ये हळद, जिरे, मोहरी, धने पावडर, जिरे पावडर, थोडं आलं लसूणचं पेस्ट अशी टाकून अशी मस्त भाजी अशी परतून घ्या आणि थोडे वाफेवरती ठेवून घ्या. मला चवीनुसार जितकं मीठ टाका आणि बंद करून घ्या. होऊन जाईल बघा भाजी. आणि मला अजूनच म्हणायचं आहे, माझी मुलगी आता 12 वर्षाची, तर आजकाल मुलांची सवय इतका का बदलतं हो. ते कसं आज काहीतरी शिकून येतात, त्यांना मोबाईल, त्यांच्या फ्रेंड्स लोक मोबाईल बघतात. त्यामुळे माझ्या मुलीलाही आजकाल मोबाईलची वेळ. तिलाही असं वाटतं की मम्मीने आपल्याला मोबाईल द्यायला पाहिजे. पण मोबाईलने मुलं बिघडतात, द्यायलाही काही नाही. त्यामुळे भीती वाटते. कमेंट करून सांगा मी काय करू, मुलीला मोबाईल देऊ की नको देऊ, आणि भाजी कशी वाटली. चला बाय मंडळी.